हे गाईस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू बघ. तर आज गाईस अर्टिगाला फॉगलाईट बसवतो आम्ही. त्यात आधी माझ्या रूममध्ये मी लायटिंग केली आहे, जी तुम्हाला दिसत पण नसेल अशी कुठे. माझ्या इथे टी व्ही आहे माझ्या रूममध्ये, ती दाखवतो मी तुम्हाला. गाईस ही इथपर्यंत राहिली. ॲक्च्युली ही कमी पडली. मला काय करायचं, ही मी काढणार आणि मी आई पप्पांच्या बेडरूममध्ये लावणार ही वाली. इकडे तर मी इकडे अशी लावू शकतो फॅनच्या इकडे अशी. बट यार काही पास भाई दिसते यार. तुम्ही मागून बघा, रूमचा अख्खा जो लुक आहे ना तोच बदलतो. आणि जो फील आहे ना काय सांगूया. आर्टिकामध्ये फॉगलाईट बसवतात आणि एक हे झालं आहे प्रॉब्लेम, तो पण तुम्हाला सांगतो. बाकी मी आलो होतो टेप घेण्यासाठी. टेप ह्याच्यातच आहे ना टेप. गाईस मला माहीत नाही बाबा टेप सांगितलं ह्याच्यात आहे. आणि आर्टिकाचा अख्खा गाईस आम्ही बंपर काढला आहे. तुम्हाला बघून दाखवतो पाहिजे नाही, खाली गेल्यावरच दाखवतो. सोडा खाली गेल्यावर दाखवू आपण गाईस. बाकी हा कुत्रा लावू का नको गाडीमध्ये कमेंट करून सांगा बरं. आत्ता आपल्याकडे तो चायनीजवाला आहे, हा वाला आहे बघा. खड्ड्यातून गेलो असं. आणि मग वॉच मिळालं आहे गिफ्ट, खूप भारी आहे वॉच. एक छोटं वॉच पाहिजे होतं माझ्या रूममध्ये. आणि इकडे आता मी काय चाललं माझ्या डोक्यात, इकडे ना असं एक लॅम्प ठेवावं. तो गोल बॉल येतो ना काचेचा, इथून असं अजून येल्लो वरती असं पडणार ना रात्रीच. मग आत्ता तुम्हाला दाखवतो मी. ह्या याचा साधारण एवढा आत्ता दिवसा उजेड आहे. दिवसा हे बघा, दिवसा गाईस. बट काय पासून लाईटिंग छक्काच झाली यार. लाईटिंग मस्त झाली, खूप मस्त. बाकी ह्याला मी टी व्हीच्या इथूनच ह्याला कनेक्शन आहे ना 3 पिन आहे ना ह्याला, तिथंच कनेक्शन येते. ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ. बाकी चला काही जाऊया आपण. इकडे आहे माझा चार्जर वॉचचा, स्मार्ट वॉचचा. स्मार्ट वॉचचा चार्जर. बस चला काही निघू आता आपण. हा बाहेर जाऊया आपण आता. कसं तसं कुलूप लावलं मी. ॲक्च्युली एखादा कॅमेरा कुलूप लावता येत नव्हतं मला. ॲक्च्युली एखादा कॅमेरा असतो. बाहेर वेळेस आज ऊन पडलं. सकाळी पडत होता पाऊस, पण आज आत्ता ऊन पडलं. जास्त आपले मासे आले आहे, ते दाखवू का नको मला असं आलं. गाईस या 5 फेब्रुवारीची गोष्ट आहे. 5 फेब्रुवारीची गोष्ट आहे. हे बाहेर आलं होतं. हे आम्ही बुक्की विक्की मावून आहे बघा. आत घातलं इकडून जरा. हे आत्ता गाडी घालून इकडून बघा. हा एक कट बसला आहे. सेन्सरला पण थोडासा असा टिप्पा टाईप बसला आहे बघा. आतून पत्रे बित्रे बेंड झालेत बघा. तुम्हाला दाखवतो. आतून पत्रे बित्रे बेंड झालेत. तर ॲक्च्युली मी काम काय केलं नाही याचं. आणि इकडची जरा इकडची लॉक तुटलेत. इकडची लॉक तुटलेत. बाकी इकडचं थोडं मधून हे करायला लागतं. बाकीची पत्रे 1 का 2 पत्रे बेंड झालेत, ते आम्ही सॉल्व करू शकतो. आणि ती कलर आणून आम्ही मारू शकतो. इथे पुठ्ठी विठ्ठीला भरायची. पुठ्ठी विठ्ठी भरून आम्ही कलर विलर मारू शकतो याला पुठ्ठी भरून. बाकी एवढं काही झालं नाही असं काही सिरियस भाई. आणि आमच्या गाडीला खूप जण घासून जातात यार. आमची गाडी फार आवडते त्या लोकांना. हे बघा इकडे एक बाईकवाला घासून, चांगला वगैरे ब्लॉगर होता बाईकवाला तो, असं की नाही. इकडचा रिफ्लेक्टर असा आहे असा. तो बघा, तो मला असा झाला इकडून. तो ॲक्च्युली बाहेर आला होती. ते धाडगण बसला ना ELD असं बाहेर आला होता. बंपर हा अख्खा खाली गेला होता. मी खेचून काढला. ही मुंबईमध्ये झालेली गोष्ट आहे गाईस. अजून नंबर आपला VIP आहे. हे केलं. बाकी हा अबे यार गाईस व्हिडिओ मग मी त्याच्या नवीन अर्टिगामध्ये इस्टिमेंट इकडे दिलेत. आमची 2024 डिसेंबर आहे ना 25 लॉन्च झाली होती. 25
2025मध्ये का 26 का 26मध्ये लॉन्च झाली ही आर्टिका. तिला इकडे AC वेंट आहेत, आमच्या इथे इकडे आहेत. हे बघा ऑन ऑफ. बाकी इथे कप होल्डर, पावर विंडो क्रोमचे तुम्हाला मिळतात. चल तुम्ही एलेक्साय घेते तर मिळत नाहीत. VXI म्हणून आम्हाला मिळाले. आणि खूप काही अपडेट केली. स्पॉयलर मिळाले, आमच्या स्पॉयलर नाही आहे, आमचे स्पॉयलर दिले. बाकी ही फिनिश मस्त आहे. जर तुम्ही झोमियन घेतलीत ना, याचं बेस मॉडेल जातं 10,5-11,000 काहीतरी. ते 50-60 रुपये आर्टिकापेक्षा जास्त आहेत. तर बेस मॉडेलला हे फीचर आहेत आर्टिकाच्या VXIचे. पण तिला हे फिनिश येत नाही. अशी छोटीशी स्पॉयलर टाईप आहे आणि इकडून अशी कवडवाली असं. बाकी टायर आहेत आमचे 15चे 185/65 आज. येल्लो लागला तिथपासून म्हणजे इथपर्यंत येतोय. गाईस हा कुत्रा आहे ना, अजिबात नाही आवडत मला. खरूच झाली आहे कुत्र्याला, मी अजिबात हात नाही लावत. खाजवतोय तरी बघा कसं. गाईस एक कुत्रा फार तो लाडू. आणि हा अजून एक अपडेट आहे. आर्टिकाच्या आत्ता लेटेस्टमध्ये 6 एअरबॅग मिळतात. हिचं तुम्ही एलेक्साय घेतलं ते 2 मिळायच्या आधी आणि VXI घेतलं ते 2. आमच्याला घेत 1, 2. सीटमध्ये बघू शकता तुम्ही एअरबॅग नाही आहेत. सीटमध्ये नाही आहेत एअरबॅग. ची सीट करतोय घाण झालं. कुशन एकच तिकडे लावलं आहे. गाईस हाच असू दे का मी कुत्र्याला बसवू, कमेंट करून सांगा. खूप गरम होतं यार खरंच. आणि हे पण कसं कमेंट करून सांगा. फार गरम होतं यार. पण XL6ला इथे लाईट दिली आहे. ह्यांना इकडे द्यायला काय होतं, एवढी कॉस्ट कटिंग केली ना. डिझाईन वगैरे तर एवढी कॉस्ट कटिंग केली आहे ना काही सांगू नाही शकत. तो हे फार बघतो दिसतो यार. अशा फार महिने होऊन गेले. 5 जानेवारीची गोष्ट. आत्ता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 6 महिने होऊन गेले गायला. बाकी हा आमचा जो प्लॅस्टिक पण नाही निघाले ते बघा. प्लॅस्टिक कुठं वाटते, प्लॅस्टिक पण नाही निघालेत बघा. प्लॅस्टिक म्हणजे प्लॅस्टिक पण नाही काहीच निघालेत. हेडच्या खाली असतात ते बघा. इकडचं पण आहे तो एक घासून गेला नाही याच्यावर फाटलं आणतं. आणि हा अजून खूप काही याच्यावर प्लॅस्टिक नाही काढत. नव्यासारखे हवे फक्त सनवाईजरचं काढलं. बाकी सगळा पसारा इथे पडलं आहे बघा सगळं पाण्यांचा. आणि आम्ही थर्ड गोष्ट काही अशी दिकऱ्याने कोणच ठेवतो. बाकी ते एअर फिल्टर वगैरे, आम्ही वॅक्युम क्लिनर वगैरे पडलं आहे. असं कोणताही स्पॉन्सर विन्सर नाही आहे. आणि गाईस व्हेरी. बाकी गाडीमध्ये धूळ फार आहे, पुसायची मला बघा समज. असं यूज नाही होत आमची एवढी गाडी. सॅटर्डे संडे उभी असती, बाकीचे असती 2 दिवस. ही सीट बघा, ती सीट बघा. तो CNGचा टँक आहे इकडे, टाकी आहे वाटते का केवढी वरपासून खालपर्यंत बूट स्पेस आहे गाईस वाटत नाही इथे हे. बाकी काही हा ब्लॉग मी एंड करतो. कसं वाटतं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकर गाईस 500 ते 1000 सबस्क्राईब करा प्लीज. हे पार्ट 2 मध्ये बघा लाईटचा उजेड वगैरे कशा आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. अगेन वॉच. थँक्यू सो वॉचिंग. बाय गाईस. हे यार मस्त वाटते. एक कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतं. निघालं काही नव्हतं.